नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काल दुपारपासून तुम्ही जर का न्यूज चॅनल बघत असाल किंवा सोशल मीडिया जर का बघत असाल, चाळत असाल, तर सगळीकडे राहुल गांधी आणि राहुल गांधींनी केलेलं आंदोलन याच्याच बातम्या या तुम्हाला सर्वत्र बघायला मिळतील. हे सगळं बघून असं एक मनामध्ये वाटून गेलं की कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेलं आंदोलन हे आता राहुल गांधींच्या हाती गेलं आहे का, हा एक प्रश्न त्यातनं निर्माण होतो. आज सकाळीच लगोलग शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची बातमी आली आणि त्यातनं एक प्रश्न निर्माण होतो की मग शरद पवार ही वेगळी भूमिका का घेत आहेत किंवा त्यांची ही वेगळी भूमिका आहे का काही. त्यातनंच मग प्रश्न निर्माण होतो की शरद पवार राहुल गांधींच्या आंदोलनातली हवा काढून घेत आहेत का. हे सगळं विस्ताराने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये अगदी जरूर टाका. मित्रहो, गेले काही दिवस, कशाला काही दिवस म्हणजे 20, 22, 25 दिवस कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक हे दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करतायत. सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं. 20व्या दिवशी त्यांना सरकारने उचललं आणि सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं. हे सगळं इथपर्यंत आपण बघतोय. त्यानंतर मग अभिजित दिपके जे आहेत, अभिजित दिपकेने आपल्या हाती आंदोलन घेतलं आणि मग त्यांनी सरळ संसद भवनावर धडकायचा विचार केला आणि ते होत असताना मग लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या आणि आंदोलनाला एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालं. या आंदोलनाला आज सर्व विरोधी पक्षांनी आपली जंतर मंतरवर उपस्थिती लावून कॉकरोच जनता पार्टी असेल यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला किंवा जो युवक झेन्झी जो रस्त्यावर उतरलेला आहे त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. काल दुपारी म्हणजे एक तर शरद पवारांपासून सगळेजण जाऊन आले आणि स्वतः राहुल गांधी, प्रियांका गांधी यासुद्धा जंतर मंतरवर गेल्या. त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली. सकाळी हे सगळं झालं आणि मग त्यानंतर काल दुपारी अचानक राहुल गांधींनी आपले काँग्रेसचे सगळे समर्थक, कार्यकर्ते, नेते या मंडळींना वेगवेगळ्या राज्यातनं तिकडनं आलेले ह्या सगळ्यांना घेतलं आणि पंतप्रधानांचं निवासस्थान जे आहे त्याच्या समोर आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालं की दुपारनंतर सगळा फोकस जो आहे म्हणजे अभिजित दिपके यांच्या आंदोलनावरचा सगळा फोकस हा राहुल गांधींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर जे काही ते आंदोलन करत होते त्याच्यावर हा शिफ्ट झाला. मग राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळेला प्रचंड गदारोळ झाला. राहुल गांधी ऐकत नव्हते, प्रियांका गांधी ऐकत नव्हत्या, पण पोलिसांनी त्यांना जबरदस्तीनं ताब्यात घेतलं, त्यांना व्हॅनमध्ये टाकलं आणि मग काही तासांनी पुन्हा राहुल गांधींची सुटका झाली. या सगळ्या क्षणांपासून ते अगदी आत्तापर्यंत, आत्ता राहुल गांधींनी काही प्रेझेंटेशनसुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा सगळं सर्वत्र लाईव्ह चाललेलं होतं. म्हणजे या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे यावर राहुल गांधी बोलत होते. कोण गंभीर आहे, कोणाला दुखापत किती झाली आहे यावर त्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे. हे सगळं बघत असताना राहुल गांधींनी अत्यंत काही प्रमुख मागण्या यापुढे केलेल्या आहेत. एक तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, त्याच्यामध्ये कोणतीही तडजोड नाही, अशा पद्धतीची एक ठाम भूमिका राहुल गांधींनी घेतली. दुसरं, या आंदोलनाच्या बाबतीमध्ये म्हणजे नीट पेपर घोटाळ्यामधले जे काही सगळे डिटेल्स आहेत हे संसदेमध्ये सगळ्यांच्या समोर अमित शहांनी आणले पाहिजेत, ही दुसरी मागणी त्यांनी केली. या सगळ्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची माफी मागितली पाहिजे, अशा पद्धतीची एक मागणी केली. आणि यामध्ये म्हणजे जखमी झालेले आहेत, ज्यांच्यावर काही ज्या आंदोलकांवर केसेस आहेत, त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये, घोटाळा प्रकरणामध्ये ज्या युवकांना, ज्या विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे त्यांच्याकडे सरकारने बघितलं पाहिजे, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि ज्यांचे जीव गेलेले आहेत त्यांना अर्थसहाय्य झालं पाहिजे, अशा काही प्रमुख मागण्या या
राहुल गांधींनी केलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारे कालपासून आपल्याला दुपारपासून हे चित्र बघायला मिळतं आहे की नीट पेपर घोटाळ्याचं जे आंदोलन आहे हे आंदोलन आता राहुल गांधींच्या हाती गेलं आहे का, हा एक प्रश्न त्यातनं पडला. म्हणजे जे अभिजित दिपके यांनी सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्याच्यावरचा फोकस हा आता राहुल गांधींच्या आंदोलनाकडे गेला आहे का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये नक्कीच पडतो. याचा जर का आपण विचार करायला गेलो तर यातली पहिली गोष्ट अगदी याचा आधी उत्तर द्यायचं झालं तर होय, राहुल गांधींच्या हाती आता हे सगळं आंदोलन गेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याचं कारण जर आपण बघायला गेलो किंवा विचार करायला गेलो तर एक गोष्ट अगदी नक्की आहे की अभिजित दिपके यांच्या काही मर्यादा पडतात. म्हणजे आता अभिजित दिपके यांचा सगळा बाकीचा इतिहास आपल्याला माहिती आहे. ते अमेरिकेमध्ये होते. अमेरिकेमधनं त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीची एक सगळी मांडामांड केली. सोशल मीडियावर त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. मग ते भारतात आले, नोकरी सोडून आले आणि मग त्यांनी या आंदोलनामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि हे आंदोलन ठिकठिकाणी त्यांनी राज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये केलं आणि नंतर ते जंतर मंतरवर आले. पण तरी एवढं सगळं असलं तरी अभिजित दिपके यांच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा काय आहेत तर मुळामध्ये अभिजित दिपकेंकडे राहुल गांधीचा जसा एक चेहरा आहे जो आज देशामध्ये त्यांचा एक चेहरा बनलेला आहे तसा अभिजित दिपके यांचा काही वेल नोन चेहरा नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरं, स्वतःचं असं काही संघटन नाही आहे. म्हणजे आज जो काही सगळा क्राऊड हा जंतर मंतरवर जमा झालेला आहे, तो जो जमावडा आहे तो सगळा जे विद्यार्थी या आंदोलनामध्ये उतरू इच्छितात असा सगळा तो जमावडा आहे. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो एक संघटन असावं लागतं, तशा पद्धतीचं संघटन हे काही अभिजित दिपके यांच्याकडे नाही आहे. त्याचप्रमाणे या सगळ्या आंदोलनामध्ये मग काही संस्था असतील, कम्युनिस्ट पार्टीसारखे काही छोटे पक्ष असतील, संघटना असतील, या संघटनासुद्धा एक जसं मग काही टीका सरकारकडनं होती आहे की आपापल्या फायद्यांसाठी काही लोक, काही मंडळी या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी शिरकाव केला आहे, तशा पद्धतीने या संघटना, संस्था, कम्युनिस्ट पार्टीचे काही पक्ष हे या आंदोलनामध्ये अभिजित दिपके यांच्याबरोबर दिसलेले आहेत. आता मुद्दा असा आहे की त्यामुळे जेव्हा काल राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर जेव्हा हे आंदोलन केलं तेव्हा सगळ्या माध्यमांचा, बातम्यांचा, लोकांचा सगळा फोकस जो आहे तो राहुल गांधींकडे वळाला. आपल्याला राहुल गांधींचा एकूण गेल्या काही वर्षांमध्ये जर का आपण विचार केला तर राहुल गांधी यांनी एक स्वतःची प्रतिमा तयार केलेली आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल अगदी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत पायी चालत राहुल गांधी यांनी देश पादाक्रांत केला आहे. तेव्हा ते असं म्हटले होते की मला देश समजून घ्यायचा आहे, देशातली माणसं समजून घ्यायची आहेत, त्याचबरोबर देशातले प्रश्न समजून घ्यायचे आहेत आणि म्हणून मी ही सगळी ज्याला पदयात्रा आहे ती मी यात्रा काढलेली आहे. आणि खरोखर त्यांनी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत ही यात्रा पूर्णसुद्धा केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राहुल गांधींकडे एक नेटवर्क आहे, काँग्रेसचं नेटवर्क आहे. त्यांच्याकडे 100 खासदार आहेत, त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, राज्यांमध्ये पसरलेले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत. एवढं मोठं एक संघटन हे राहुल गांधींच्या पाठीशी उभं आहे. त्याचबरोबर आज देशामध्ये 2 ते 3 राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे तो एक जो फोर्स असतो तो देखील आज राहुल गांधींच्या बरोबर आहे. आणि जसं मी म्हटलं की राहुल गांधींकडे एक तो चेहरा आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी ती आपली एक स्वतःची वेगळी ओळख, प्रतिमा ही तयार केलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे काल जेव्हा राहुल गांधी या आंदोलनामध्ये उतरले तेव्हा मात्र एक या आंदोलनाला आता एक काय म्हणतात त्याला, एक दिशा, एक संघटित दिशा येते की काय अशा पद्धतीने एक चर्चा त्या निमित्ताने सुरू झाली. आणि आता हे आंदोलन राहुल गांधींच्या हाती जात आहे याची देखील एक चर्चा दिल्लीमध्ये त्याच्यानंतर सुरू झाली. ही काल दुपारपासून सुरू झालेली चर्चा आज अगदी आत्तापर्यंत राहुल गांधींचं प्रेझेंटेशनपर्यंत हे सगळं सुरू आहे. पण हे होत असताना आज सकाळी
राष्ट्रवादीचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली. संसदेतलं जे पंतप्रधानांचं जे कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये जाऊन शरद पवारांनी भेट घेतली आणि तिथनं वेगळ्या बातम्या सुरू झाल्या. मग एक तर मुळामध्ये पंतप्रधानांनी शरद पवारांनी ही भेट का घेतली, मग ही भेट राजकीय होती का, की आंदोलकांचे प्रश्न मांडण्यासाठी म्हणून ही भेट घेतलेली आहे, असे अनेक चर्चा, अनेक तज्ज्ञांचे त्याच्यावरच्या प्रतिक्रिया या आपण बघायला लागलो. काहींचं म्हणणं असं आहे की दिपकेंनी ज्या काही मागण्या सरकारकडे मागितलेल्या आहेत आणि त्यांनी शरद पवारांना सांगितलं होतं की शरद पवारांनी आश्वासन दिलं होतं की मी सरकारपर्यंत पोचवीन, त्यामुळे शरद पवारांनी ही भेट घेतली. कुणाचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये म्हणजे मागण्या तर आहेतच, आंदोलकांच्या मागण्या तर आहेतच, पण त्याचबरोबर काही राष्ट्रवादीच्या संबंधित जे प्रश्न आहेत त्याच्यावरही चर्चा झालेली आहे, किंवा नीट पेपरच्या बाबतीमध्ये एक कायमस्वरूपी आपल्याला तोडगा काढला पाहिजे म्हणूनही शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही सल्ला दिला आहे, अशीही एक चर्चा याच्यामध्ये आहे. पण एक सूरही आता हळूहळू असा उमटतो आहे आणि मलाही त्याच्यामध्ये असं वाटतं आहे की जेव्हा जेव्हा राहुल गांधी अशा पद्धतीचं काही म्हणजे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न जेव्हा राहुल गांधी करतात तेव्हा तेव्हा आपण बघितलं आहे की शरद पवार एखादं विधान करतात आणि राहुल गांधींच्या त्या कृतीमागचं सगळी हवाच काढून घेतात. म्हणजे याची काही उदाहरणं जरी आपल्याला द्यायची झाली तरी सावरकरांच्या मुद्द्यावरनं जर तुमच्या लक्षात असेल तर राहुल गांधी हे सातत्याने सावरकरांच्या मुद्द्यावर बोलायचे, सावरकरांवर त्यांनी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ते टीका करतात. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही या बाबतीमध्ये माफी मागणार का, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की माझं आडनाव गांधी आहे, माझं आडनाव सावरकर नाही आहे. तर याच्यावरनं देखील त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली आणि प्रचंड त्याच्यामधनं बवाल झाला. भाजपचे किंवा जे सगळे संघाचे लोक असतील ते राहुल गांधींवर तुटून पडले. त्यावेळेला शरद पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि आपण आघाडी इंडिया आघाडीसारख्या पक्षातले आघाडीचे घटक पक्ष आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष आहोत. तुमच्या या विधानामुळे याचा एक विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे अशा पद्धतीची विधानं तुम्ही टाळायला पाहिजेत, असा एक सल्ला त्यावेळेला शरद पवारांनी दिला होता. आणि त्याच्यानंतर लगोलगच शरद पवारांनी एक विधान असंही केलं होतं की विनायक दामोदर सावरकरांचं जे काही त्याग आहे या स्वातंत्र्याच्या सगळ्या कार्यामध्ये, तर तो त्याग आपल्याला विसरता येणार नाही, अशा पद्धतीचं एक वक्तव्यसुद्धा शरद पवारांनी केलेलं होतं. त्यामुळे असं जेव्हा विधान त्यांनी केलं तेव्हा राहुल गांधी जे म्हणतायत त्यातली एक प्रकारे हवा काढून घेण्यातलाच हा सगळा प्रकार त्यावेळेलाही त्यांनी केलेला आहे. दुसरं आपण बघितलं तर राफेल प्रकरण आहे. राफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी 18-19च्या दरम्यान 2018-19मध्ये काय जो तो प्रकार आहे त्यावेळेला राहुल गांधींनी संसदेमध्ये याबाबतचे काही पुरावे जे आहेत हे पुरावे राफेलच्या घोटाळ्यामधले काही गोष्टी त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला सुद्धा शरद पवारांनी एक विधान केलेलं होतं की पंतप्रधानांच्या हेतूबद्दल आपण शंका घेऊ शकत नाही किंवा शंका आपल्याला घेता येणार नाही. म्हणजे राफेलमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे हा घोटाळा समोर आणत त्यातले काही पुरावे ते सादर करत संसदेमध्ये असताना आणि सरकार यामुळे अडचणीत आलेलं असताना किंवा दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत आलेले असताना शरद पवारांनी हे विधान करणं आणि मग त्यामुळे या सगळ्याच गोष्टींवरनं लक्ष हटून जाणं किंवा या गोष्टीतली हवा काढून घेणं असा एक प्रकार त्यावेळेला सुद्धा घडला होता. अगदी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सुद्धा हे ऑपरेशन सिंदूर खरंच झालं का, मग त्याचे काही पुरावे तुम्ही सादर करा, त्याचे फोटोग्राफ्स काही सादर करा, अशा पद्धतीने राहुल गांधींनी एक आक्रमक पवित्रा घेतलेला होता. ते होत असताना त्याच्यावरनं गदारोळ सुरू असताना देखील त्यावेळेला सुद्धा शरद पवारांनी विधान केलेलं होतं की हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे, तो राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे आणि त्यामुळे याबद्दलची जी काही माहिती आहे
ती अशी आपल्याला उघड करता येणार नाही, त्याची काही गुप्तता आपल्याला पाळावी लागते. त्यामुळे अशा पद्धतीची उघड मागणी करणं हे योग्य ठरणार नाही, अशा पद्धतीची भूमिका ही शरद पवारांनी घेतली होती. त्यामुळे ज्या वेळी राहुल गांधी हे एखादा मुद्दा घेऊन सरकारला अडचणीत आणतात, त्या वेळेला आपल्याला बघायला मिळालेलं आहे की शरद पवार हे राहुल गांधींच्या त्या मुद्द्यातली हवा ही काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच मी म्हटलं की काल जेव्हा हे आंदोलन राहुल गांधींच्या आता ताब्यामध्ये आलेलं आहे का, किंवा या सगळ्या आंदोलनाचा फोकस हा राहुल गांधींकडे वळालेला आहे का, असं चित्र निर्माण होत असतानाच आज पंतप्रधानांची शरद पवारांनी भेट घेतली. आणि एक प्रकारे कारण शेवटी राहुल गांधींनी हे आंदोलन करणं, शरद पवार आज इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत, त्यावेळेला तो अजेंडा एक असणं गरजेचं आहे. म्हणजे आता खरं तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा राहुल गांधींना फोन केला, पुढची दिशा काय असेल, अरविंद केजरीवालांची भेट घेतली. त्यामुळे इंडिया आघाडीतले घटक पक्ष म्हणून एक वेगळी भूमिका सगळेच जण घेत असताना शरद पवारांनी एकदमच पंतप्रधानांची भेट घ्यायची आणि या सगळ्यावरनं तो फोकसच शिफ्ट करून टाकायचा आणि राहुल गांधी जे काही आंदोलन केलेलं आहे किंवा त्यांच्या ताब्यामध्ये जे काही सगळ्या आंदोलनाची आता सूत्र जात आहेत, असं चित्र निर्माण होत असतानाच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यातली पुन्हा शरद पवारांनी हवा काढली आहे का. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला लक्षात आलं असेल की ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठल्याही मुद्द्यावरनं अडचणीत येत असतात, तेव्हा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभे राहतात. आता यानंतरच्या काळामध्ये खरंच शरद पवार हे इंडिया आघाडीमध्ये राहणार आहेत का, ते NDAमध्ये सत्तेबरोबर जाणार आहेत का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने देखील समोर येऊ शकतात. पण आत्ताच अगदी हे जर ताजं उदाहरण बघितलं तर राहुल गांधींच्या आंदोलनानंतर शरद पवारांनी पंतप्रधानांची घेतलेली ही भेट एक वेगळाच पुन्हा भूमिका शरद पवारांनी समोर आणली आहे. आणि त्याच्यावरच आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे की शरद पवारांनी ही एकदम वेगळी भूमिका का घेतली आणि त्याचे अर्थ काय लावायचे. आपण आपल्या परीने जो काही अर्थ मला वाटला तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालासुद्धा काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.